विद्यार्थी मित्रो नमस्कार. आपण येता 7वी मॅथमॅटिक्स पाहतोय. आपण सर्कल पार्ट काल 1 पाहिला. ओके, आपण दुसऱ्या पार्ट मध्ये आज पाहणार आहोत व्हॉट इज मीन बाय सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ओके, हियर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे पेरिमीटर. ओके, तुम्ही ट्रायंगलची पेरिमीटर काढला असणार आहे. ट्रायंगलची पेरिमीटर कसं काढतोय आपण? ऑल साइड्स, सम ऑफ ऑल साइड्स इज कॉल्ड एज दी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. ओके, पेरिमीटर काढणे म्हणजेच काय? थोडक्यात सर्कम्फरन्स काढणे. आता सर्कलचा सर्कम्फरन्स कसा काढायचा किंवा सर्कलचा सर्कम्फरन्स म्हणजे काय हे आपण एक ऍक्टिव्हिटीच्या सोबत पाहू. हियर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, ए वायर रिंग इज शोन इन फिगर. सो देयर आर इन द वायर रिंग इज द wiring and that is a circle type the wiring आहे. okay, shown in figure alongside we can break this ring at any point on it, straighten out of the wire and measure its length. This length is called as the circumference of circle. okay, ही वायरिंग आहे, समजा ही वायरिंग आहे आणि कोणत्याही एका पॉइंटला आपण ती कट केली. ओके, ब्रेक केली. आता हा या पॉइंटला आपण काय केली? ब्रेक केली तर काय होईल? स्ट्रेट होईल. ओके, ती काय होणार आहे? स्ट्रेट होणार आहे. आणि ते झालेलं स्ट्रेट मेजरमेंट आहे, आपण मेजर जेव्हा करतोय तेव्हा असणारी लांबी लेंथ म्हणजेच काय असणार आहे? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असणार. उदाहरण बघा, माझ्या समोर एक बॉटल आहे. ओके, ती बॉटल कशी आहे? सर्क्युलर आहे. ओके, आता या बॉटलचा आपल्याला सर्कम्फरन्स काढायचा आहे, म्हणजेच काय काढायचं आहे? पेरिमीटर काढायची. ती कशी काढता येईल पेरिमीटर? आपण बघा, इथे एक थ्रेड घेतलेला आहे आणि या थ्रेडचे साइन आपण ती काढू शकतो. कशा पद्धतीने बघा, आता मी या पॉइंटला, इथे पॉइंटला हा दोरा मेजर करतोय. इथून किती अंतर चालले हे सर्कल हे आपण पाहणार आहोत. बघा, इथं आपण इथं मेजर केलं. आपण एक राऊंड जे काढतोय इथपर्यंत आलो. ओके, ही जी काही एवढी लेंथ आहे हे आपण स्ट्रेटन केली, म्हणजे लांबी गृहीत धरली तर एवढी असणार आहे. म्हणजेच या बॉटलचा सर्कम्फरन्स हा असणार आहे, इतका असणार आहे. या बॉटलचा सर्कम्फरन्स इतका असणार आहे, इतका असणार आहे. ते आपण काय करायचं आहे? मेजर करायचं आहे. जेव्हा आपण हा मेजर करतोय त्यावेळी त्याचा सर्कम्फरन्स आपल्याला काय येणार आहे? 10 असणार आहे, 10 सेंटीमीटर असणार आहे. ओके, किती असणार आहे? 10 सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीने आपण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काढू शकतो. बघा, मी परत एकदा सांगतोय की ह्या बॉटलचा सर्कम्फरन्स आपण कसा काढतोय? तर इथून सुरू केल्यानंतर हे चाललेलं अंतर हे किती आहे? हे चाललेलं अंतर हे टोटल किती आहे हे काढणं म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आता ज्यावेळी सर्क्युलर रिंग असते, आता ही रिंग आहे, आपण हे इथं कट केलं तर काय करणार? स्ट्रेट करणार. आणि ती स्ट्रेट असणारी लांबी, टोटल लांबी म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणणार. बघा, परत एकदा मी दाखवतो या बॉटलचा सर्कम्फरन्स कसा काढतोय. बघा, मी इथं स्ट्रेट धरलेला आहे. आता इथून चाललेलं अंतर बघा, अशा पद्धतीने आपण चाललोय, इथपर्यंत आलेलं आहे. म्हणजे एक फेरा इथपर्यंत पूर्ण झालेला आहे. ओके, हे मी इथं एवढा अंतर आलेलं आहे. सो एक फेरा पूर्ण झालेला अंतर किंवा लेंथ ही एवढी असणार आहे. ओके, सो दॅट इज द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजे ह्या बॉटलचा सर्कम्फरन्स किंवा चाललेलं अंतर, एका फेरीमध्ये चाललेलं अंतर हे इतकं असणार. ओके, जेव्हा आपण ही रिंग कट करतोय त्यावेळी काय होईल? स्ट्रेट होईल. म्हणजे इथून जेव्हा आपण चालायला अंतर चालू करतोय ते हे इतकं अंतर हे मोजणं, एवढं अंतर मोजणं म्हणजेच काय काढणं? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काढणं. म्हणजेच काय काढणं? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काढणं. ओके, मग या कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्कम्फरन्स पाहिलंय, रेडियस पाहिलं, आता सर्कम्फरन्स पाहिलं. याला काय म्हणतो आपण? ओके, हा सेंटर ऑफ सर्कल आहे, हे अंतर आहे, हे OA डिस्टन्स काय असणार आहे? रेडियस असणार आहे. ओके, त्यानंतर हा M असेल, हा P आहे. ओके, MP हे काय असणार आहे? अंतर. MP इक्वल डायमीटर असणार आहे. आणि 2 पॉइंट एका सर्कलला आपण जॉईन केलं तर हे काय असणार आहे? बघा, CD काय असणार आहे? क्वाड्रंट असणार आहे. हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. याबरोबरच आपण एक व्हेरिएशन पाहिलं होतं, D इज इक्वल टू 2R. D इज इक्वल टू 2R म्हणजेच डायमीटर म्हणजेच व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. डायमीटर हा रेडियसच्या काय असतो? डबल असतो. हे आपण काल पाहिलेलं आहे. ओके, आता सर्कम्फरन्स ऑफ सर्कल
म्हणजेच एक फेरा, सर्कलचा एक फेरा पूर्ण करणे, सर्कलचा एक फेरा पूर्ण करणे म्हणजेच पेरिमीटर ऑफ सर्कल किंवा सर्कम्फरन्स ऑफ सर्कल। ओके, आता आपण काय पाहूया, रिलेशन बिटवीन सर्कम्फरन्स अँड डायमीटर, म्हणजेच सर्कम्फरन्स आणि डायमीटर इथून हे असं आपण अंतर चाललं, ओके, आणि डायमीटर हा याचं रिलेशन आता आपण पाहायचं आहे। पहा, ओके, नाउ सी रिलेशन बिटवीन सर्कम्फरन्स अँड डायमीटर। आता आपण काय पाहणार आहोत, रिलेशन बिटवीन सर्कम्फरन्स अँड डायमीटर पाहणार आहोत। आता तुम्हाला माहिती आहे की इथे एक सर्कल काढला बघा, ओके, त्याचा इथं ओ हा सेंटर आहे, ओ हा काय सेंटर आहे। तर हे जे मी काय दाखवलेलं आहे, ओके, सो इथून चालू केल्यानंतर अशा पद्धतीनं एक फेरा पूर्ण करणं, इथून सुरू केल्यानंतर एक फेरा पूर्ण करणं, इथंच परत येणं म्हणजेच काय सर्कम्फरन्स। ते आपण सर्कम्फरन्स सी अक्षराने दाखवतो। नाउ हा डायमीटर दाखवला कोणता, एम एन डायमीटर आहे, एम एन डायमीटर, ओके, तो एम एन डायमीटर आपण डी दाखवतो, एम एन डायमीटर, ओके। तर हे सर्कम्फरन्स आणि डायमीटर यांचं नातं काय आहे, रिलेशन काय यात आपण पाहायचं। बघा काय, सो दे आर गिवन दॅट द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ एनी सर्कल, द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ एनी सर्कल टू इट्स डायमीटर इज कॉन्स्टंट, टू इट्स डायमीटर इट्स कॉन्स्टंट and is constant in irrational number, and constant is irrational number, व्हेरी इम्पॉर्टंट आहे। बघा, द रेशो ऑफ, रेशो कोणाकोणाच्यात आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अँड डायमीटर ऑफ सर्कल। बघा मी काय सांगतोय, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अँड डायमीटर ऑफ सर्कल यांचा काय आहे, रेशो आहे, आणि तो रेशो काय आहे, कॉन्स्टंट आहे, तो रेशो काय आहे, कॉन्स्टंट आहे। आता तो कॉन्स्टंट आपण रेशो तो ग्रीक लेटर दाखवतो, कोणत्या लेटर दाखवतो, ग्रीक, तो पाय असणार, व्हॅल्यू म्हणजे असणार आहे पाय व्हॅल्यू, दिस इज द ग्रीक लेटर पाय, इज द पाय। So pi is the symbol of this constant, is used symbol constant, ओके। आता आपण बघा रिलेशन, द रेशो ऑफ सर्कम्फरन्स म्हणजेच सर्कम्फरन्स, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, रेशो diameter of circle, okay, circumference of circle divided by diameter is constant, is equal to constant। आता आपण कॉन्स्टंट काय दाखवलाय, ग्रीक लेटर पाय दाखवलाय, ओके। आता सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय आपण दाखवलाय, सी, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल सी दाखवलाय, त्यानंतर डायमीटर डी दाखवलाय, सो C divided by D is equal to pi, C divided by D is equal to pi। बघा, so that is the relation of circumference of circle and diameter is the C, circumference is divided by D, diameter is equal to pi, this value is pi and this pi value is the irrational number, this pi value is the irrational number, आपण irrational number पाहिलेला आहे, ओके। So now C divided by D is equal to pi, म्हणजेच तुम्हाला एक हे सर्कम्फरन्सचं सूत्र आपल्याला यातून मिळणार आहे, हे D इथं काय डिवाइड आहे, इकडे गेल्यावर काय मल्टिप्लाय होईल, सो C is equal to D pi किंवा पाय D त्याला म्हटलं तरी चालेल, पाय D सुद्धा म्हणतात, सर्कम्फरन्स इज इक्वल टू D pi किंवा पाय D। आता D तुम्हाला माहिती आहे, आपण शिकलोय D is equal to 2r, म्हणजेच डायमीटर हा 3G च्या दुप्पट असतो, ते आपण कालच शिकलोय, ओके। तेच आपण घालू, C is equal to pi D, म्हणजे C is equal to 2r pi, 2r D म्हणजे 2r किंवा आपण असं लिहू शकतोय pi 2r, म्हणजे C is equal to 2 pi r, हे सूत्र आपल्याला वापरता येईल, म्हणजे सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर किंवा पाय डी। बघा आम्ही इथे सूत्र लिहितोय, C इज इक्वल टू पाय डी, एक नंबरचं सूत्र आहे, ओके।
2 नंबरचं से इज इक्वल टू 2 पाय आर. आता 2 पाय आर कसं आलं, डी इज इक्वल टू 2 आर, डी इज इक्वल टू 2 आर. ओके, आणि डी इज इक्वल टू आपण पाहिलंय, दुसरं सूत्र आपण पाहिलंय, डी इज इक्वल टू 2 आर, डी इज इक्वल टू 2 आर, डायमीटर इज इक्वल टू 2 आर हे आपण पाहिलेलं आहे. ओके, आता यावर आर सुद्धा आपण काढू शकतोय. आर इज इक्वल टू, हे आर काढायचे झाले तर हे 2 इथे डिवाइड मल्टिप्लाय करायला काय होईल, डिवाइड होईल. सो डी डिवाइडेड बाय 2. ही सर्व फॉर्म्युले ते तुम्हाला पाठ पाहिजे. आता सी म्हणजेच काय, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजेच तुम्हाला सर्कलचा सर्कम्फरन्स काढायचा असेल तर तुम्हाला ह्या व्हॅल्यू माहित पाहिजे, पाय डी 2 पाय आर, 2 आर, आर इज इक्वल टू डी अपॉन 2, डी इज इक्वल टू 2 आर. ओके, आता ही पायची व्हॅल्यू आहे ही आपण कॉन्स्टंट अप्रॉक्सिमेटली घेऊ शकतोय, ती फिक्स व्हॅल्यू आहे. पाय इज इक्वल टू 3.14, पाय इज इक्वल टू 3.14. इथे बघा पाय इज इक्वल टू 3.14 किंवा आपण 22/7 घेऊ शकतो. बघा पाय इज इक्वल टू 3.14 किंवा 22/7. जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये जर सांगितली पाय इज इक्वल टू 3.14 घ्या तर ते 3.14 घ्यायची. ओके, आणि जर सांगितलेली नसेल तर सोपी आपण 22/7 घेऊ शकतो. म्हणजे पायची व्हॅल्यू ही फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे आणि ती इरेशनल आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ एनी सर्कल टू इट्स डायमीटर इज कॉन्स्टंट अँड दिस कॉन्स्टंट इज डायरेक्ट एज, सो दॅट इज द इरेशनल नंबर. किंवा असंही विचारलं जाईल की जो कॉन्स्टंट आहे तो कोण आहे, सो दॅट इज द पाय व्हॅल्यू. सो दॅट पाय व्हॅल्यू इज द 3.14 और 22/7. आणि हे जे रिलेशन आहे हे रिलेशन काय असणार आहे असं जर विचारलं तर तेही सांगता आलं पाहिजे. द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज टू इट्स डायमीटर. म्हणजे circumference of circle is divided by diameter is equal to constant. That constant is the pi value. So pi value is the 3.14 or 22/7. ओके, म्हणजे हे रिलेशन तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. सो दॅट इज द रिलेशन बिटवीन pi is equal to 3.14 and 22/7. हे आपण घेऊ शकतो. हे महत्त्वाचं आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, हे तुम्ही लिहून घ्या, कारण ह्याच्यावर आधारित तुम्हाला एक्झाम्पल विचारले जातात. जर तुम्हाला हे फॉर्म्युले, सी मीन्स तुम्हाला मी अगोदर सांगतो, सी मीन्स सर्कम्फरन्स, पाय मीन्स सो दॅट इज अ कॉन्स्टंट, दॅट व्हॅल्यू इज 3.14 और 22/7, डी इज इक्वल टू डायमीटर. म्हणजेच इथे आपल्याला रिलेशन मिळालंय, सर्कम्फरन्स डिवाइडेड बाय डायमीटर इज इक्वल टू पाय. हे डी इकडे डिवाइड आहे, इकडे गेल्यावर काय झालेलं आहे, मल्टिप्लाय झालेलं आहे. सो सी इज इक्वल टू डी पाय किंवा त्याला आपण पाय घेऊ. म्हणजे हे फॉर्म्युले हे तयार केले हे अत्यंत आवश्यक आहेत. एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी हा फॉर्म्युला जर पाठ नसेल तर एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाही. ओके, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिलेशन बिटवीन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अँड डायमीटर हे पाहिलेलं आहे. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहू, एक्झाम्पल पाहणार आहोत. त्या अगोदर हे झालेले सगळं ब्लॅकबोर्डवरचं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हे लिहून घ्या आणि हे वही दाखवायला आणायचे आहे. हे फार महत्त्वाचं आहे, कारण 8वी 9वी आणि 10वीला सुद्धा हे फार इम्पॉर्टंट आहे. ओके, थँक्यू.